माते. हे बघ, हा देवीचा प्रसाद आहे, याला नाही म्हणायचं नाही. खाऊन घे बरं मुकाट्यानं. मला नको, तूच खा. मला नाही आवडला हा प्रसाद. प्रसादात कसली आली अरे आवड निवड? पुढ्यात येईल ते खाऊन घ्यावं. खाणार नाही, खाणार नाही, खाणार नाही. बेचव आहे हे सगळं. नाही बाळा, असं बोलू नये. अरे प्रसादाचा अपमान म्हणजे देवीचा अपमान. एकदा भक्ती भावानं खाऊन तर बघ, अमृताहुनी गोड लागेल तुला. मी खाणार नाही. काय होणार आहे प्रसाद नाही खाल्ला तर? हे बघ, तू जर हा प्रसाद खाल्ला नाहीस ना तर देवी तुझे कान कापेल. नाही बाई, असं काही त्याला शिकवू नका. देवीची त्याला भीती वाटेल. देवीची भीती वाटता कामा नये, प्रेम वाटायला. हे बघ बाळा, देवी वाईट नसते. ती कान वगैरे काही कापत नाही. ती खूप खूप छान असते. हे बघ, मी तुला एक गोष्ट सांगतो, ती ऐक. मग तुला प्रसाद खायचा असेल तर खा, नसेल खायचा तर नको खाऊ. सांगतो हं. तुझ्यासारखाच एक हट्टी माणूस गडावरल्या प्रसादालयातला प्रसाद नको म्हणाला होता. मी हा प्रसाद खाणार नाही. अरे असं काय करतोस? अरे सप्तशृंगी माता जागृत देवी आहे. उद्या तिचा जर कोप झाला तर? अरे काही कोप दीप होत नाही. सगळा गणित कारभार इथला. मी असलं अन्न खाऊच शकत नाही. एक घास खा फक्त, प्रसादाचा मान राख. खास? अरे मी एक शीतही खाणार नाही. प्रसादाला नाव कशाला ठेवतोस रे? नसेल खायचा तर ताटाला नमस्कार कर आणि बाजूला हो. मी ताटाला नमस्कार करू? अरे नमस्कार करण्यापुरता सुद्धा स्पर्श करणार नाही. मला सुद्धा बघायचं आहे की हा प्रसाद नाही खाला तर देवी काय करते ते. जय सप्तशृंगी माता की जय. सप्तशृंगी माता. सप्तशृंगी माता की जय. माते माते. बसा बसा, बसून घ्या. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. हे मिळावं म्हणून लोक आयुष्य खर्ची घालतात. त्याचं मोल ओळख. आज या अन्नाला ठोकर मारा, उद्या कदाचित ठोकर मारायला सुद्धा तुमच्या पुढे ताट नसेल. जय सप्तशृंगी माता.